अरे बोला बोला सोडी भाऊ. काय बोलताय सोडी भाऊ? नक्की नक्की मी आणि नट्टू काका नक्कीच येईन तिथे. नाही नाही सोडी भाऊ, बावरीजी तर त्यांच्या आई वडिलांना भेटायला कानपूरला गेल्या आहेत ना, त्या नाही येऊ शकत. हो नाही नाही, मी आणि नट्टू काका नक्की येऊ. हो हो नक्की नक्की. थँक्यू सोडी भाऊ, थँक्यू. व्हॉट हॅपेंड? नट्टू काका, उद्या सकाळी श्री गुरु नानक देव यांची 550वी जन्म जयंती आहे आणि या शुभ दिनानिमित्त गोकुळधाम सोसायटी मध्ये कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे. तर सोडी भाऊनी तुम्हाला आणि मला खास इन्व्हिटेशन दिलं आहे. अरे वा वा वा. किती वाजता सांग? उद्या सकाळपासून. उद्या सकाळपासून? हा. याचा अर्थ उद्या शेठजी सुट्टी देऊन टाकणार, कारण शेठजींना सुद्धा सोडी भाऊंनी इन्व्हाइट केलं असणार ना. दिलं असणार. अरे नट्टू काका, सोडी भाऊ शेठजींच्यामुळेच तर तुम्हाला आणि मला ओळखतात. तर मग शेठजींना सगळ्यात आधी इन्व्हिटेशन दिलं असणार. गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन. आम्हाला मिळणार उद्या दुकानातून सुट्टी. दुकानात यायचे नाही, सोसायटीत जायचे आहे. मिळून करू आपण सगळे कीर्तन. दुकानात काय चाललंय? कशाबद्दल नाच गाणं चालू आहे? उद्याच्या सुट्टीचं शेठजी. सुट्टी? उद्या कसली सुट्टी आहे? सोडी भाऊनी उद्या गोकुळधाम सोसायटी मध्ये कीर्तन ठेवलंय ना, त्याची सुट्टी. तुम्हाला दोघांना कीर्तनाबद्दल कोणी सांगितलं? सोडी भाऊंचाच फोन आला होता. त्यांनी आम्हा दोघांना खास इन्व्हिटेशन दिलं आहे. आता सोडी पण अजबच आहे. काल रात्री मला सांगितलं की तू उद्या नट्टू काका आणि बागा दोघांना आमंत्रण दे. आता त्यानेच फोन करून सांगितलं. शेठजी, तुम्ही पण तिकडे कीर्तनासाठी असणार ना? हो हो. ठीक, तर बागा उद्याची आपली सुट्टी पक्की. हो नट्टू काका, सुट्टी म्हणजे उद्या पूर्ण दिवसाची सुट्टी नाहीये बरं का? काय वाट काय? नट्टू काका म्हणत आहेत म्हणजे काय? अच्छा अच्छा, कीर्तन तर सकाळीच आहे नट्टू काका. कीर्तन झालं की आपण सरळ दुकानावर यायचं. नाही नाही, मी तेच सांगत होतो की आम्ही उगाचच खुश होत होतो. इट्स ओके नट्टू काका, काम आहे तर जग आहे. ते बरोबर आहे बागा, बट यू नीड ब्रेक इन बिटवीन टू रिज्युविनेट. काय जुजू काय? जू नाही, नट्टू काका म्हणत होते काम आहे तर चांगलंच आहे, पण मध्ये मध्ये थोडा ब्रेक सुद्धा मिळायला हवा ना, म्हणजे सुट्टी सुद्धा मिळायला हवी ना. हो हो, मग रविवारची सुट्टी असतेच ना. अजून किती सुट्ट्या पाहिजे? आपल्या देशात सगळ्यांना सुट्टी पाहिजे, कोणाला कामच करायचं नाही. शेठजी, तुमचे प्रेरणादायी विचार ऐकून माझ्या मनात एक विचार आला आहे. सांगू शकतो? नक्कीच नक्कीच सांगा. आपण रविवारी पण दुकान चालू ठेवलं तर नो सुट्टी. अरे बापरे, नट्टू काकांनी तरी गुगली जोरात टाकली आहे. काहीतरी करावं लागेल. नट्टू काका, तुमचा विचार तर खूपच उत्तम आहे, खूपच चांगला आहे. पण काय, रविवारी पण दुकान चालू ठेवलं तर बाघा येणार नाही. का नाही येणार? त्याला बिचारायला एकच दिवस मिळतो ना बावरीला भेटायला, मग तो येणार नाही. आणि जर हा नाही आला तर मग तो मगन उभा राहील ना. काय साहेब, त्या बागाला सुट्टी, आम्हाला सुट्टी नाही काय, मग तो पण नाही येणार. आणि मग तर सगळ्या कामाचा भार तुमच्यावर येऊन पडेल. आणि या वयात एवढ्या सगळ्या कामाचा भार तुमच्यावर टाकणं मला नाही आवडणार. म्हणून रविवारची सुट्टी जरा राहू दे. बरोबर आहे शेठजी, नट्टू काका बरोबर आहे. शेठजी, आज संध्याकाळी मी जरा लवकर जाऊ शकतो का? का? कुठे जायचंय? बावरीला भेटायला? नाही नाही, बावरीजी तर त्यांच्या आई वडिलांना भेटायला कानपूरला गेले आहेत. मग रात्री लवकर कुठे जायचंय? गोकुळधाम सोसायटी. का? ते काल सोडी भाऊनी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे ना, मी विचार केला त्यांना जर मदतीची गरज असेल तर थोडी मदत करेन. काय ना, याच निमित्ताने माझी थोडी सेवा सुद्धा होईल. तुझा विचार तर चांगलाच आहे, पण एक मिनिट, जरा सोडीला फोन करून विचार. काय विचारलेलं बरं ना, नाहीतर तिथे गेल्यावर कळायचं कामच नाही, उगाच तुझा हेलपाटा व्हायचा ना. स्पीकरवर ठेवता. अरे तिकडे ठेव. हा, अरे जेठाप्रा, हा जेठाप्रा बोल ना. हा, अरे सोडी, त्या कीर्तनाच्या सजावटीच्या कामासाठी काही मदत हवी असेल ना तर बाघा येऊ शकतो. हा,
नाही नाही जेठाप्राव, आता वाघाची गरज नाहीये. मी आहे, अब्दुल आहे, भिडू आहे, सगळं महिला मंडळ आहे आणि टप्पू सेना पण आहे. त्यामुळे काही गरज नाहीये. पण समजा काही गरज पडली ना तर तुला नक्की सांगेन मी. ठीक आहे सोडी, ठीक आहे. ओके जी. अरे अब्दुल वाह, हे खूप छान बनवलंस तू. हे असं बाजूला करून ठेवा. ठीक आहे. नाही बागा, सध्या तिकडे गरज नाही. तरी पण तुला सेवा करण्याची एवढी इच्छा असेल ना तर काम कर ना. आपल्या दुकानात येणाऱ्या सगळ्या कस्टमरची ना व्यवस्थित सेवा कर ना. येस, वर्क इज वर्शिप. कम बागा. हो. अरे वाह 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 टप्पू सेना, क्या बात है. तुम्ही अप्रतिम सजावट केली आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही बघितली, डेकोरेशन किती सुंदर वाटतंय आणि किती सादगीपूर्ण आहे. ही गोष्ट परत नक्की झाली की सादगीमध्ये सौम्यता आहे, सुंदरता आहे. बरोबर बोलला. खूपच मस्त टप्पू सेना. तरी डेकोरेशनचं अजून शेवटचं काम बाकी आहे, ते तुम्हाला उद्या सकाळी बघायला मिळेल. अच्छा 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 पप्पा, उद्याच्या कीर्तनासाठी अजून काही तयारी करायची आहे? ओके पुत्तर, सगळी तयारी झाली आहे. स्टेज तयार आहे, सगळी सजावट झाली आहे आणि त्यात माझ्या मित्रांनी कीर्तनकारांशी पण बोलून ठेवलंय. मी त्या कीर्तनासाठी कपडे कोणते घालायचे ते पण ठरवले. ती तर आम्ही सगळ्यांनीच केली आहे, नाही का? आणि पाजी, तुम्ही काळजी करू नका. उद्या आम्ही सगळे पंजाबी कपडे घालून तुमच्या बरोबर मिसळून जाऊ. ओय कमाल केली बबिताजी. हा, आता तर फक्त तयार होऊन उद्या सकाळी भक्तिसागरामध्ये डुबकी घ्यायची. बापूजी, हे वाहेगुरु अकाल पुरख, उद्या आम्हाला सांभाळून घे. उद्या कुठल्याही प्रकारचे संकट येऊ देऊ नकोस रे बाबा. अरे बोले सोनिया. वाहेगुरु जी का खालसा. वाहेगुरु जी दी फतेह. बोल बोल बल्लू वीरे, काय चालू आहे? ओय सीता, बल्ले बल्ले, बाकी सारे थल्ले थल्ले. ओय तूच सांग सोडीप्रा, काय धावपळ चालू आहे? ओय कुठपर्यंत आली आहे कीर्तनाची तयारी? ओय वीरे, सगळी तयारी झाली आहे. बस तू फक्त लक्षात ठेव, उद्या बायको मुलांच्या सकट वेळेवर पोहोच. ओय त्याची काळजी करू नकोस. ओय तुझा हा यार उद्या वेळेत पोहोचतोस की नाही बघ, छाती ठोकून. आणि माझ्यासाठी काही काम असेल तर सांग. हा ओय तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम आहे की सहकुटुंब वेळेत पोहोच म्हणजे झालं. ओय येतो रे मित्रा, येतो. वेळेच्या आधीच येतो की नाही बघ. अजून सांग सोडीप्रा, ओय लंगरची तयारी कशी चालू आहे? उत्तरी ओय लंगरची तयारी करायची मी विसरूनच गेलो. बल्लू ऐक, खूप काम आहेत, आपण उद्या भेटूया. हा, काळजी घ्या. रब राखा. पण शुद्ध रोशन, काय झालं? ओय दोघी पुत्र रोशन, ओय कीर्तन झाल्यावर आपण जे लंगर देतो त्याची तयारी तर आपण विसरूनच गेलो. उघडाय. सोडी, अच्छा लंगर पण आहे काय? तू कीर्तनासाठी ऍप्लिकेशन दिलंयस पण लंगरसाठी नाही दिलंयस ना? अरे भेंडी नाही काकाजी, मी नाही म्हणत नाहीये, मी परमिशन तर देतोच आहे सोडी. मी फक्त एवढंच म्हणतोय की तू जसं कीर्तनासाठी ऍप्लिकेशन केलंस ना, तसंच लंगरसाठी एक सेपरेट ऍप्लिकेशन देऊन टाक नंतर. आणि हो, पंजाबी मध्ये नको देऊस, मराठीत लिहून. अरे ओ भिडू, इथे मला लंगरचं टेन्शन आलंय आणि तुला तुझ्या अर्जाचं पडलंय. आता सेक्रेटरी म्हटल्यावर माझं काम मी करणार की नाही? अरे हे पण लंगर असतं तरी काय? टिंकू, उद्या सकाळी आपला कीर्तनाचा कार्यक्रम आहे, तर कीर्तनामध्ये 7 संगत येतात. कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर 7 संगतला जेवण देतो, त्याला लंगर बोलतो. पण चोडी अंकल, मला कळत नाहीये, जेवणाचे एवढे कसले टेन्शन आले आहे? आपण हॉटेलवरून मागूया ना. ओय पुत्र, असं नाही करू शकत. लंगर एक प्रकारची सेवा आहे आणि ती सेवा स्वतःच्या हातानेच करायची असते. म्हणजे लंगर मधलं जेवण स्वतःच बनवायचं असतं? हो पुत्र. मला तर हे टेन्शन आलंय, एवढ्या कमी वेळात एवढ्या लोकांसाठी एवढं जेवण कसं बनवणार?
वाहेगुरु कृपा करा, तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. सोडी भाऊ, रोशन बहिणी, अजिबात काळजी करू नका. गोकुळधाम महिला मंडळ तुमच्या बरोबर आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, हो ना? हो, आम्ही सगळ्याजणी रात्रभर जागून जेवणाची तयारी करू. हो रोशन आंटी, डोंट वरी, टप्पू सेना पण तुमच्या बरोबर आहे. हा, आणि लंगर बनवायला मी पण मदत करेन. बापूजी. अरे काकाजी, पण आम्ही असताना तुम्ही कशाला त्रास घेता? अरे बबिता बेटा, यात त्रास असा काहीच नाहीये. अरे मला सेवा करायची संधी मिळतीये ती मी का सोडेन? आणि अशी संधी फक्त नशीबवान माणसांनाच मिळते. आणि मी म्हणतो की अशी संधी कोणीच सोडली नाही पाहिजे. काय जेठ्या? नक्की नक्की बापूजी, मी पण ही संधी सोडणार नाही. मी पण सेवा करणार जेवण बनवण्यासाठी. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, आम्हा पुरुष मंडळींतर्फे ही घोषणा करतो की लंगर बनवण्यासाठी आम्ही सगळे तुम्हाला मदत करू. तुझी कृपा राहू दे. बोले सोनिया. वाहेगुरुजी का खालसा. ओ यारो, थँक यू व्हेरी मच काकाजी. अरे एक मिनिट. अरे आता एवढ्या सगळ्या लोकांच्या जेवणासाठी लागणारे जे सामान आहे, जे पीठ आहे, तांदूळ, भाजी वगैरे, आता यावेळी कुठून मिळणार आपल्याला? आणि जेवणासाठी टेबल खुर्चीची पण गरज पडेल ना, ते कुठून आणायचं? कुलीपुत्तर, लंगरसाठी टेबल खुर्ची लागत नाही. इथे पंगत बसून जेवायचं असतं. धन धन साहेब श्री गुरु अमरदास साहेबजींच्या काळात सुद्धा जेव्हा अकबर बादशाह त्यांच्याकडे आले होते तेव्हा त्यांनाही पंक्तीत बसूनच जेवण वाढलं होतं. आणि आजपर्यंत तशीच पंक्तीची पद्धत चालूच आहे. मग तर सोडी भाऊ, कसलीच अडचण नाहीये. डाळ, तांदूळ, तेल, घी, मसाला आणि खिरीसाठी दूध याची व्यवस्था तर मी करेनच. पण ते भाजी आणि पीठ याची व्यवस्था मी नाही करू शकत. कम ऑन, पिठाचा बंदोबस्त पण होईलच. अरे आपण सगळे मिळून आपापल्या घरातून पीठ आणू. माझ्या स्वतःच्या घरात 30 किलो पीठ तसंच्या तसंच पडलेला आहे. अगदी बरोबर. हो, आणि मीही काल 20 किलो गहू दळून आणले आणि त्याला अजून हातही नाही लावलेला. या चला, म्हणजे पिठाची सोय पण झालेली आहे. आता राहिली फक्त भाजी. ती तर आपली सुनीता कुठूनही सोय करून आपल्याला देईलच देईल. याला म्हणतात देवाची कृपा. बघितलं, सगळी तयारी झाली ना. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी, ज्या कुठल्याही गोष्टी आपण आणणार आहोत त्या स्वच्छ असाव्यात आणि घरी वापरलेल्या नसाव्यात. पण हो, आपल्याला जेवण बनवण्यासाठी मोठी भांडी पण लागतील ना. ओ बबिताजी, अहो तुम्ही त्याची काळजी करू नका. मी आताच मालाड गुरुद्वारा साहेब मध्ये फोन करतो आणि जेवढी भांडी हवी ती सगळी आणतो. ग्रेट. हा, मग सोडी तू एक काम कर, तू गुरुद्वारामध्ये फोन करून सांगून टाक. मी बागाला फोन करून सांगतो, मग तो तिकडनं सगळी भांडी घेऊन येईल ना. करेक्ट आहे जेठाप्रा. रोशन, तू पण आपली भाजीवाली सुनीता तिला फोन करून सगळ्या भाज्या मागून घे. मी आता लगेचच करते. मी बागाला फोन करतो. हा